हॅलो ॲस्पिरंट्स, 148 जागांची फ्रेश नवीन पदभरती होणार आहे आणि यात खास गोष्ट अशी आहे की 148 पैकी 50 जागा या फक्त आणि फक्त ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी आहेत. मित्रांनो, या 148 जागांपैकी काही जागा कॉमर्स स्टुडंटसाठी, काही जागा ॲग्रिकल्चर MBA किंवा ABM झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि मॅक्झिमम जागा या ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी आहेत. या 148 पदांची भरती जी आहे ती कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडनं होणार आहे आणि कालच ही जाहिरात आलेली आहे. त्यामुळे इथून पुढे या जाहिरातीमध्ये नेमकं काय काय होणार आहे, तुम्हाला फॉर्म कधीपासून भरायचे आहेत, कुठं भरायचे आहेत, एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, सिलेबस काय असणार आहे, सगळ्या गोष्टींची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय तुमच्या आवडीच्या A for Agricos या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची ही जाहिरात आलेली आहे 9 तारखेला रात्री. त्यामुळे आपण हा व्हिडिओ जो आहे 10 तारखेला करतोय आणि इथून पुढे या जाहिरातीमध्ये सगळी माहिती तुम्हाला पुढच्या 20 मिनिटांमध्ये मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ सगळ्यांनी बघायचा आहे. बघा, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही एक सेंट्रल गव्हर्नमेंट ओन्ड कंपनी आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंट ॲफिलिएटेड कंपनीमध्ये जॉब मिळणार आहे. सो इन शॉर्ट हा एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. बघा, ही जी पदभरती होणार आहे याचे फॉर्म कधीपासून सुरू झाले तर 9 तारखेपासून ॲज इट इज, म्हणजे ज्या दिवशी नोटिफिकेशन आलं ऑफिशियल त्या दिवशीपासून काय झालेलं आहे, फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. आणि जी लास्ट डेट आहे ही सगळ्यांनी डोक्यात ठेवायची, 24 जुलै आहे. 24 जुलैपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. याचा अर्थ इथून पुढे तुमच्या हातात 13 ते 14 दिवस आहेत. मॅक्सिमम तुम्ही 12 ते 13 दिवस कन्सिडर करून चला. शेवटच्या दिवशी कोणी फॉर्म भरायचं नाही, आधीच भरून घ्यायचं. शेवटच्या दिवशी साईटचा इश्यू येऊ शकतो. सर, हा फॉर्म कुठे भरायचा? आता फॉर्म भरण्यासाठी ऑफिशियल लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. लगेचच टेलिग्राम चॅनल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून जॉईन करून घ्या. ठीक आहे. सो 24 तारखेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. सर, फॉर्म भरूया, ठीक आहे, काय हरकत नाही. पण कुठले कुठले पदं आहेत बघा. यामध्ये कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये टॉप लेवलच्या मॅनेजमेंटपासून ते ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत वेगवेगळ्या कॅडरमध्ये भरती होणार आहे. बघा, टॉप लेवलला असिस्टंट मॅनेजरची जे पदं आहेत, यासाठी 2 वेगळे त्यांनी पद काढलेले आहेत. एक असिस्टंट मॅनेजर ऑफिशियल लँग्वेजमध्ये आणि एक असिस्टंट मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये. या दोन्ही पदांची फक्त एक जागा आहे आणि ती एक जागा अनरिझर्व्ड आहे. ठीक आहे, कुठल्याही कॅटेगरीला रिझर्व्ह नाही आहे. त्यामुळे जर असिस्टंट मॅनेजरला तुम्ही इलिजिबल असाल तर तुम्हाला एक जागेसाठी कॉम्पिटिशन करता येईल. परंतु हे टॉप लेवलचं आहे बरं का. एकदम टॉप लेवलला तुम्ही CCIमध्ये एंट्री करणार आहात. म्हणजे एंट्री लेवललाच तुम्ही डायरेक्ट टॉपला जाणार. तर इथून पुढे तुमचं प्रमोशन किंवा फ्युचर फार ब्राईट असेल. मग याच्यासाठी काय एलिजिबिलिटी आहे ते तुम्हाला मी पुढे सांगेल, काय पात्रता आहे ते. त्यानंतर त्याच्या खालोखाल आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग. मॅनेजमेंट ट्रेनिंगमध्ये सुद्धा मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंगच्या 8 जागा आहेत आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग अकाउंट्सच्या 8 जागा आहेत. त्यानंतर खास जागा आहेत ज्युनियर स्टाफमध्ये. एंट्री लेवलला हायेस्ट व्हॉल्यूम जे आहे ते ज्युनियर स्टाफचं आहे. याच्यामध्ये ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह, ज्याला आपण JCE असं म्हणतो, ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्हच्या 50 जागा आहेत, ज्या की स्पेसिफिक ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी आहेत. त्यानंतर ज्युनियर असिस्टंटच्या काही जागा आहेत अकाउंट्समध्ये, त्यासुद्धा 50 जागा आहेत. आणि ज्युनियर असिस्टंट जनरलमध्ये जे आहेत त्यासुद्धा 30 जागा आहेत. बघा, यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंगला आणि ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्हला या दोन्ही पोस्टला ॲग्रिकल्चरचा सिलेबस हा मेजॉरिटीमध्ये आहे आणि ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्सच काय आहेत त्याला क्वालिफाय आहेत, इलिजिबल आहेत. बघा, पुढे तुम्हाला सांगतो मी याच्यामध्ये करिअर पाथ कसा असणार आहे, किंवा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो कुठल्याही परीक्षेची तयारी करत असताना, मेन मोटिवेशन असतं पगार. बॉस इसमें पगार कितना मिलेगा. सो असिस्टंट मॅनेजर लेवलला जर तुम्ही म्हणजे जे टॉप क्लासची जी तुम्हाला म्हणतो मी टॉप टियर जे आहे त्यामध्ये जर तुम्ही एंट्री करणार असाल तर असिस्टंट मॅनेजरला 40,000 to 1,40,000, 40,000 ते 1,40,000 हा त्यांचा बेसिक पे असणार आहे. पेमेंट नाही, बेसिक पे असणार आहे. बेसिक पे म्हणजे 40,000वर बाकी अलाउन्सेस वगैरे असतात आणि ही पहिलीच पगार तुमची मिनिमम जाते जवळपास 70 ते 80,000च्या घरात जाते. ठीक आहे, 70 ते 80,000च्या घरात तुमची पहिली पगार असिस्टंट मॅनेजर लेवलला जाते. जर तुम्ही मॅनेजमेंट ट्रेनिंगला जाणार असाल तरी पहिलीच पगार तुमची 65 ते 70,000च्या घरात जाणार आहे. ठीक आहे, मॅनेजमेंट ट्रेनिंगला बेसिक आहे 30,000 पहिली पगार बरं का. बेसिक, पहिल्या पगारीचं बेसिक. त्यावर मग तुमचं HRA असतो, DA असतो आणि बाकी सगळे अलाउन्सेस असतात. तर तुमची पहिली पगार मिनिमम 65 ते 70,000 जाईल. असिस्टंट मॅनेजरला 75 ते 80 पण जाऊ शकते, 70 थोडं कमी होईल, 75 ते 80 जाऊ शकते. ठीक आहे. आणि ज्युनियर पोस्ट जे आहे ज्याच्यामध्ये मी ज्युनियर JCE ज्याला म्हटलं आपण, ठीक आहे, तर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह वगैरे, तर यामध्ये यांचं बेसिक आहे 22,000. याचा अर्थ यांची पगार जी आहे ती 44,000 ते 48,000 म्हणजे 50,000. ठीक आहे, पण 45,000 ते 50,000च्या दरम्यान 100% असणार आहे. 22,000 बेसिक आणि बाकी HRA DA वगैरे या सगळ्या गोष्टी ग्रँट धरून
45 ते 50,000च्या दरम्यान या ज्युनियर पोस्टसाठी पगार असणार आहे. सो तुम्हाला कुठल्या पगारीसाठी काम करायचं आहे, कुठली प्रकारची पगार तुम्हाला पहिल्यांदा हातात घ्यावी असं वाटतं, त्यानुसार तुम्ही काय करा, टार्गेट करा. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची की प्रोबेशन पिरियड 12 महिन्यांचा असणार आहे. 12 महिन्यांचा प्रोबेशन पिरियड असणार आहे. त्यानंतर तुमचं कन्फर्मेशन होणार आहे. ठीक आहे, सर्व्हिसमध्ये कन्फर्मेशन होणार आहे आणि सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला सर्व्हिस बॉन्ड करणं गरजेचं आहे. सर्व्हिस बॉन्डवर तुम्हाला हे लिहून द्यायचं की 3 वर्षापर्यंत आम्ही या CCI सोबत काम करणार आहोत. जर 3 वर्षाच्या आधी तुम्हाला CCI ही इन्स्टिट्यूट सोडण्याची गरज पडली तर तुम्हाला 3 बेसिक पेमेंट एवढं पगार जे आहे ती तुम्हाला वापस करायची आहे. सपोज तुम्ही CCI जॉईन केलं आणि 1.5 वर्षामध्ये तुम्हाला CCI सोडण्याची गरज पडली, काही कारण असेल, तुम्हाला दुसरा जॉब लागला असेल किंवा काही XYZ काही रिझन असेल, तर तुम्हाला बेसिक पेमेंट 3 बेसिक पेमेंट भरायचे आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही मॅनेजमेंट ट्रेनिंगला लागलात, मॅनेजमेंट ट्रेनिंगचे बेसिक किती आहे, 30,000. ठीक आहे, 1.5 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर तुम्हाला 30 म्हणजे 90,000 भरायचे आहेत. जर इथं लागलेला असाल तर बेसिक पेमेंट 22, तुम्हाला किती भरायचे आहेत, 22 म्हणजे 66,000 फक्त भरायचे आहेत. जर तुम्हाला बॉन्ड तोडण्याची किंवा हा सर्व्हिस बॉन्ड ब्रेक करण्याची जर गरज पडली तरची गोष्ट आहे. ठीक आहे, चला थोडंसं फास्ट घेऊया आपण. इलिजिबिलिटी काय आहे, असिस्टंट मॅनेजरसाठी इलिजिबिलिटी जी आहे ती पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजेत हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये. ठीक आहे, ओके, इंग्लिशमध्ये ग्रॅज्युएशन तरी पाहिजेत ॲटलिस्ट. सो मिनिमम 1 इयरचा एक्सपिरियन्स याला लागणारच आहे. ठीक आहे, सो मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स ज्याला आहे त्यांनी इथं ट्राय करू शकतात. अदरवाईज आपण असिस्टंट मॅनेजरकडे जाऊया. असिस्टंट मॅनेजरमध्ये सुद्धा 1 इयरचा एक्सपिरियन्स इथं लागणार आहे. यामध्ये BE असेल, MCA असेल, MBA असेल तर तुम्हाला प्रेफरन्स मिळेल. ठीक आहे, एज लिमिट इथं मेन्शन केलेली आहे, लक्ष राहू द्या. ठीक आहे, मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंगसाठी हे सगळ्यात महत्त्वाची पोस्ट आहे ॲग्रिकॉसाठी. कारण यामध्ये जर MBA इन ॲग्रिकल्चर झालेलं असेल किंवा ABMचं जर तुमचं असेल शिक्षण, ठीक आहे, ABMचं जर तुमचं शिक्षण असेल तर तुम्हाला या पोस्टला तुम्ही इलिजिबल आहात आणि याला कुठला एक्सपिरियन्स गरजेचा नाही. सो जस्ट ABM झालेले मुलंसुद्धा ही परीक्षा देऊ शकतात. सो पुणे कॉलेज असेल, चाकूर कॉलेज असेल किंवा इतर कुठलेही ABM झालेले विद्यार्थ्यांसाठी ही फार मोठी सुवर्ण संधी आहे. ठीक आहे, एंट्री लेवलला हा फार मोठा आणि चांगला जॉब आहे मॅनेजमेंट ट्रेनिंगचा. त्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनिंग अकाउंट्स आहे, ज्यांचं CA वगैरे CMA झालेलं आहे ते इथं ट्राय करू शकतात. त्यानंतर महत्त्वाचं आहे एंट्री लेवलचे जे खालचे जे पद आहेत त्याच्यामध्ये ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्हमध्ये इलिजिबिलिटी BSc ॲग्रिकल्चर आहे. फक्त आणि फक्त BSc ॲग्रिकल्चर झालेले मुलं या 50 जागांसाठी कॉम्पिटिशन देऊ शकतात ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्हसाठी. ठीक आहे, ओके. त्यानंतर ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स, ऑफकोर्स अकाउंट्स म्हटल्याच्यानंतर BCom झालेलं पाहिजेत. ज्युनियर असिस्टंट जनरल याच्यासाठी कुठलेही ग्रॅज्युएट स्टुडंट जो आहे तो अप्लाय करू शकतो. म्हणजे तुमचं ॲग्री असेल, हॉर्टी असेल, काही असेल तरी इथं तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, ओके. सो मस्ट हॅव 50% ॲग्रिगेट मार्क्स. फक्त तुम्हाला डिग्रीमध्ये BSc ॲग्री असेल, BCom असेल, जी कुठला असेल त्याला तुम्हाला कमीत कमी 50% तरी मार्क पाहिजेत. पण आपलं जे आहे पासिंग क्रायटेरियाच 5.5 आहे, त्यामुळे 100% तुम्हाला सगळ्यांना चांगले मार्क असणारच आहेत. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा एज रिलॅक्सेशन. बघा बऱ्याच जणांना कॅटेगरीनुसार एज रिलॅक्सेशन असतं, तर त्यामध्ये बघा जे प्रत्येक ठिकाणी इथं एजचा क्रायटेरिया इथं दिलेला आहे, मेन्शन केलेला आहे बघा. ठीक आहे, एज लिमिट 30 आहे, 32 आहे वगैरे. तर यामध्ये जर तुम्ही SCमध्ये असाल, STमध्ये असाल, OBCमध्ये असाल तर 3 वर्षाचं एज लिमिटचं रिलॅक्सेशन आहे. SC STमध्ये असेल तर 5 वर्षाचं आहे. नॉर्मल ते सगळीकडेच असतं. ठीक आहे, पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी असेल तर 10 वर्षाचं आणि एक सर्व्हिसमॅन असेल तर 3 वर्षाचं तुम्हाला रिलॅक्सेशन आहे. त्यामुळे काही काळजी करण्याची गरज नाही आहे. ओके, याच्यामध्ये एज रिलॅक्सेशनमध्ये वेगळं काही नाही आहे. महत्त्वाचं आहे की एक्झाम जी आहे ती कशी होणार आहे, तर एक्झाम ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, म्हणजे ऑनलाईन एक्झाम होणार आहे. यामध्ये जवळपास 120 प्रश्न आहेत आणि 120 प्रश्न तुम्हाला 2 तासामध्ये म्हणजे 120 मिनिटांमध्येच सोडवायचे आहेत. यामध्ये काय काय येणार आहे, तर यामध्ये जनरल ॲप्टिट्यूडमध्ये इंग्लिश आहे, रिझनिंग आहे, क्वांट आहे, GK आहे आणि काही पोस्टसाठी कम्प्युटर हा सुद्धा एक सब्जेक्ट आहे. ठीक आहे, आणि इकडं बाकी 50% तुम्हाला सब्जेक्ट नॉलेज येणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही अकाउंट्समध्ये भरला असेल तर 50% क्वेश्चन तुम्हाला अकाउंटचे येतील आणि ॲग्रीच्या पोरांसाठी 50% क्वेश्चन हे ॲग्रिकल्चरचे येतील. ओके, सो 50% इज व्हेरी गुड किंवा खूप जास्त झाले. ठीक आहे, सो ॲग्रिकल्चर ज्याचा स्ट्रॉंग आहे ते पोरं हे पद इझिली काढू शकतात. ठीक आहे, यामध्ये करेक्ट प्रश्नाला 1 मार्क आणि जे रॉंग आहे त्याला -0.25 होणार आहेत. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे इथं 1/4. ठीक आहे, 1/4 मध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. ठीक आहे, चलो. याच्यानंतर पासिंग क्रायटेरिया आहे. जर तुम्ही
UR असाल, EW असाल किंवा OBC असाल तर मिनिमम या एक्झाममध्ये तुम्हाला 40% मार्क घेणं गरजेचं आहे, किंवा SC ST जर असाल तर तुम्हाला मिनिमम 35% मार्क घेणं गरजेचं आहे. 40%च्या वर जर मार्क असेल तरच तुम्ही पुढे इलिजिबल होणार आहात. पुढे काय आहे तर पुढे काही नाही, फक्त एकच परीक्षा असणार आहे. ठीक आहे. सिलेबस काय आहे? सिलेबस आपल्याला स्पेसिफिक ज्युनियर असिस्टंट जनरलचा जर पाहिला तर जनरलमध्ये त्यांनी सगळं दिलेलं आहे की जनरल नॉलेजचे जवळपास 55 प्रश्न येतील, क्वांटिटेटिव्हचे 25, रिजनिंगचे 20 आणि इंग्लिशचे 20. ठीक आहे. सो हे 4च विषय असणार आहेत जर जनरलसाठी जनरलसाठी तुम्ही अप्लाय करणार असाल तर. परंतु जनरलसाठी ऑलरेडी जागा कमी आहेत, त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही जनरलसाठी अप्लाय करण्यापेक्षा ॲग्रिकल्चरसाठी अप्लाय कराल. म्हणजे मग ॲग्रिकल्चरसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला इथं सिलेबसची मी स्लाईड ॲड केली आहे का? नसेल केली, काय हरकत नाही, मी इथं ॲड करून घेतो लगेचच. हां, तर ॲग्रिकल्चरच्या मुलांनी लक्ष द्या. ॲग्रिकल्चरचा कसा असणार आहे? ॲग्रिकल्चरचा जो पेपर आहे तो 50% आणि 50% असा डिवाईड झालेला आहे. या 50%मध्ये पूर्ण ॲग्रिकल्चर आहे. ठीक आहे. पूर्ण पेपर किती आहे? 120 मार्क्सचा आहे. आणि या 50%मध्ये काय आहे? या 50%मध्ये काय आहे? या 50%मध्ये आहे क्वांट, रिजनिंग म्हणजे त्याला लॉजिकल रिजनिंग म्हणतो, इंग्लिश आहे, GK आहे आणि कॉम्प्युटर आहे. ठीक आहे. कम्प्युटर ॲक्च्युली जर CCIचे मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर तुम्ही पाहिले तर मागच्या पेपरमध्ये कम्प्युटर हा सब्जेक्ट नव्हता. ठीक आहे. परंतु यावर्षी त्यांनी कम्प्युटर ॲड केला. कम्प्युटर ॲड केला म्हणून बाकी मार्किंग सिस्टीममध्ये त्यांनी चेंज केलं आहे. काय चेंज केलं आहे? क्वांट जे आहे ते फक्त 15 मार्काचं ठेवलेलं आहे आणि कम्प्युटर जे आहे माझ्या मते हे सगळं 10-10 मार्काचं केलेलं आहे. ठीक आहे. 10 हे झाले 30, 40, 45 आणि इथं 15 मार्क्स. ठीक आहे. इथं 15 मार्क्स. सो असं डिस्ट्रीब्युशन असणार आहे. क्वांट आणि कम्प्युटर हे 15-15 मार्कचे असणार आहे, बाकी तिन्ही विषय 10-10 मार्काचे असणार आहेत. आणि इकडे ॲग्रिकल्चर जे आहे त्याचे 60 प्रश्न असणार आहेत 60 मार्कसाठी. ठीक आहे. 60 प्रश्न 60 मार्कसाठी असणार आहे आणि इथं टोटल सगळे मिळून 60 प्रश्न असणार आहेत 60 मार्कासाठी. ठीक आहे. सो 50% जनरल आहे, नॉन टेक्निकल आणि 50% टेक्निकल आहे. सो ॲग्रिकल्चर स्ट्रॉंग असेल तर हे छोटं थोडं जरी आलं तुम्हाला तरी जमून जाईल. याच्यामध्ये एका विषयाचे 10-10 प्रश्न येणार आहेत. तुम्हाला 5-5 प्रश्न त्याचे सोडवता आले तरी तुम्ही बऱ्यापैकी चांगलं परफॉर्म करू शकता. ठीक आहे. ओके. आता फीस, सगळ्यात महत्त्वाचं फीस काय? तर या फॉर्मची सगळ्यात महत्त्वाची अडचण काय? तर फीस भरपूर आहे. ॲप्लिकेशन फीस याची जवळजवळ 1770 रुपये आहे, जी की आपल्याला हिशोबाने थोडीशी जास्तच आहे. ठीक आहे. ठीक आहे. जरी जास्त असली तरी आता आपण स्ट्रगलिंग फेजमध्ये आहोत, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. ही जनरलसाठी सांगतोय आणि कॅटेगरीसाठी SC ST 590 रुपये म्हणजे जवळजवळ 600 रुपये फीस असणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सेंटर्स बघा, दुसरी एक अडचण आहे की याचे सेंटर्स फार लिमिटेड आहेत. जर महाराष्ट्रात पाहिलं तर फक्त मुंबई एक सेंटर आहे. जे मुलं इकडं मराठवाडा भागामध्ये राहतात, हिंगोली, नांदेड, परभणी यांच्यासाठी एक हैदराबाद एक सेंटर असू शकतं, आहे का? हां, राईट, हैदराबाद एक सेंटर आहे. ठीक आहे. बाकी मुंबई आणि हैदराबाद हे 2 सेंटर माझ्यामध्ये तुम्हाला जवळ पडतील. बाकी हे सगळे सेंटर तुम्ही बघू शकता. जस्ट कुठं फिरून यायचं असेल तर बँगलोर, चेन्नई वगैरे टाका. बट अदरवाईज परीक्षेसाठी जात आहे तर फक्त मुंबई, हैदराबाद हेच प्रिफर करा जर तुम्हाला जवळ पडत असेल तर. ठीक आहे. चलो, एकदा तुम्ही सेंटर निवडले की सेंटरमध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारे चेंज करता येणार नाही. ओके. चलो, याच्यानंतर कॅन्डिडेटने काय गोष्टी चेक करायच्यात, काय गोष्टी करायच्यात, तर रिक्रुटमेंटची लिंक इथं त्यांनी दिलेली आहे. प्रॉपर लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळूनच जाईल. जे काही आहे फॉर्म तो तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे, बिलकुल ऑफलाईनचा काही संबंध येत नाही. जे अपलोड करायचे ते सगळे डॉक्युमेंट्स ओरिजिनली असावेत, किंवा नंतरसुद्धा जेव्हा तुम्हाला जी काही माहिती तुम्ही भरणार आहात, जसे की मार्क्स असतील तर ते मार्क्स एक्झॅक्टली डिग्री सर्टिफिकेटवरचेच असावेत, त्यामध्ये काही कुठले मॅनिप्युलेशन असू नये. ठीक आहे. कास्ट असेल, जी कास्ट तुमच्याकडे आत्ता सर्टिफिकेट आहे, सेंट्रल OBC असेल, EWS असेल, त्याप्रमाणेच तुम्ही ते सगळी माहिती भरा. नंतर पुन्हा DVच्या वेळेला अडचण नको. ओके. मोबाईल फोन, स्मार्ट वॉच हे तर काय बिलकुल कुठल्याच परीक्षेत नसतात आणि काय हरकत नाही. जे जर तुम्ही स्वतः आत्ता सध्या जॉबमध्ये असाल तर तुम्हाला NOC वगैरे मॅन्डेटरी आहे. ठीक आहे. चला, या सगळ्या गोष्टी आहेत कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या नवीन आलेल्या जाहिरातीबद्दल. तुमच्या लक्षात आलंच असेल 148 पदांची ही महत्त्वाची भरती आहे. त्यापैकी 50 जागा या ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी आणि 8 जागा या MBAसाठी किंवा ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटसाठी. सो एकूण ॲग्रिकॉसाठी 58 जागा ज्या आहेत
त्या एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि CCI ही एक चांगली कंपनी आहे ज्याच्यामधून पगारसुद्धा तुम्हाला चांगला मिळणार आहे. ओके, सो विदाऊट एनी टेन्शन तुम्ही हा फॉर्म भरायला पाहिजेत. डेट विसरू नका, 24 जुलैच्या आत फॉर्म भरा. आणि या एक्झामबद्दल तुम्हाला काय काय अडचणी, काय काय माहिती लागते त्या प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ नक्की आवडला असेल तर तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका. चलो ठीक आहे, पुढच्या सगळ्या अपडेटसाठी फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट.